नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच जिल्हा परिषद महाभरती आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत करतो. आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून सर्वांना शेअर नक्की करा. मित्रांनो, आपण बघत आहोत शिक्षक भरती व पवित्र पोर्टल अपडेट. बघा, वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आपल्याला अशी माहिती मिळत आहे की शिक्षक भरती 5 वर्ष बंद. मग ही माहिती कोणी पुरवली, असे कोणते वरिष्ठ अधिकारी बोलले, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, CTET 2025 ही परीक्षा आलेली आहे आणि ती परीक्षा पास होण्याची स्टॅम्प पेपरवर 100% लेखी हमी जर तुम्ही आम्ही ज्या पद्धतीनं सांगू त्या पद्धतीनं अभ्यास केला तर तुम्हाला मिळत आहे. बघा, CTET 2025ची बॅच आपण फाउंड केलेली आहे आणि ती फक्त 699 रुपयामध्ये आहे आणि सोबत यशस्वी होण्याची तुम्हाला 100% हमी मिळत आहे. या बॅचमध्ये सर्व विषयांचे हिंदी भाषेतून लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच मिळणार आहे. सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF सोबत मोफत टेस्ट सिरीज, आजपर्यंत झालेले मागील वर्षांचे सर्व सराव पेपर आणि स्पष्टीकरणासहित व्हिडिओ डाउनलोड करता येईल. 365 दिवसांचा कालावधी आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिली आहे, त्या लिंकवर जा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा. मित्रांनो, बघा, जी माहिती आहे तीही पुढील प्रमाणे आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 व 25-26 मधील संच मान्यतेनुसार पटसंख्येअभावी राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील 8,600 शिक्षक अतिरिक्त होत आहेत. त्यांचे समायोजन एप्रिलपासून सुरू होईल. म्हणजे या 26 एप्रिलपासून हे समायोजन सुरू होणार आहे, ही महत्त्वाची गोष्ट. आणि बघा, दरवर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील 3% पदं रिक्त होतात. म्हणजे जेवढे शिक्षक शासनामध्ये कार्यरत आहे त्याच्यात 3% पदे रिक्त होतात. पटसंख्येचे नवे निकष व अतिरिक्त शिक्षकांची संख्या पाहता, म्हणजे कोणत्या 2 गोष्टी या ठिकाणी गृहीत धरलेल्या आहे ते तुम्ही समजून घ्या. पटसंख्येचे नवे निकष व अतिरिक्त शिक्षकांची संख्या पाहता पुढील 5 वर्ष शिक्षक भरती होणार नाही, अशी सद्यस्थिती असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मग आता पुढील 5 वर्ष शिक्षक भरती होणार नाही असं म्हणण्याची 2 कारणं, की आता जी पटसंख्येचे नवे निकष लागू केलेले आहे आणि अतिरिक्त शिक्षकांची संख्या, म्हणजे या 2 गोष्टीवर लक्ष देता पुढचे 5 वर्ष तरी होणार नाही असं वरिष्ठ अधिकारी बोलले. शालेय शिक्षण विभागाने 15 मार्च 2024 रोजी संच मान्यतेचा सुधारित आदेश काढला. या सुधारित संच मान्यतेच्या निकषानुसारच हे बोलल्या जातं, हे लक्षात ठेवा. बघा, आणि त्यानुसार पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षक संख्या निश्चित केली. त्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या, पण न्यायालयाने सर्व याचिका निकाली काढल्या. त्यामुळे आता नव्या निर्णयानुसारच संच मान्यता करण्यात आली. म्हणजे नव्या निर्णयानुसार संच मान्यतेचे जे निकष लावले त्याच्यानुसार संच मान्यता करण्यात आली. दरवर्षी राज्यातील 2.5 ते 3 लाख उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा TET देतात. 1ली ते 8वीच्या वर्गावरील नेमणुकीसाठी TET, तर त्यापुढील वर्गावरील शिक्षकांसाठी TAIT टेट म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेचे बंधन आहे. त्यासाठीही 1-1.5 लाख उमेदवार असतात. आता 1-1.5 लाख नाही तर अलीकडे जवळपास 2.5 लाखाच्या जवळपास उमेदवार होते, हे लक्षात घ्या. संच मान्यतेच्या नव्या निकषामुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळाशिवाय जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिकासह खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांमधील सुमारे 15,000हून अधिक शिक्षक अतिरिक्त होत आहे. म्हणजे लक्षात घ्या, अगोदरच 15,000हून अधिक शिक्षक अतिरिक्त होत आहे. दरम्यान 2022-23 मध्ये पवित्र पोर्टलवरून शिक्षक भरती झाली. आता बघा, आणि आता 25 मध्ये सुद्धा TIT शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आलेली आहे, हेही लक्षात घ्या. दुसरीकडे संच मान्यतेच्या नव्या निकषामुळे मोठ्या प्रमाणावर शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत. आता हे संच मान्यतेचे नवे निकष लावू नये म्हणून संघटनांनी, शिक्षकांनी लक्षात घ्या तर कोर्टामध्ये याचिकासुद्धा दाखल केल्या होत्या.
पण त्या सगळ्या याचिका फेटाळून लावून नव्या निकषानुसारच संच मान्यता करण्यात आली, हे लक्षात घ्या. त्यामुळे आता TET उत्तीर्ण उमेदवारांना शिक्षक भरतीसाठी 4-5 वर्ष वाट पाहावी लागेल, असेही सूत्रांनी सांगितलेलं आहे. आता हे सांगणारे कोण आहे ते सगळं मी पुढे डिस्कस करणार आहोत, हे लक्षात घ्या. शिक्षक समायोजनानंतर समजतील रिक्त पदे, म्हणजे आता एकूण रिक्त पदे किती राहतील बा, तर ते शिक्षकांचं समायोजन झाल्यानंतरच कळतील, हा महत्त्वाचा मुद्दा. शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील संच मान्यता पूर्ण झाली आहे. इथं लक्षात घ्या, 2024-25 मधील संच मान्यता पूर्ण झाली आहे. 25-26 वर्षातील संच मान्यता अंतिम टप्प्यात आहे. म्हणजे जे आगामी वर्ष आहे 25-26 शैक्षणिक वर्ष, तर त्याची संच मान्यतासुद्धा अंतिम टप्प्यात आहे. संच मान्यतेच्या 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार दोन्ही वर्षातील अतिरिक्त शिक्षकांचे सर्व शाळांमधील रिक्त जागांवर समायोजन होईल. बघा, पहिल्यांदा 24-25ची संच मान्यता आणि 25-26ची संच मान्यता, आणि हे दोन्ही वर्षांच्या संच मान्यतेचे निकष लावल्याच्या नंतर जे अतिरिक्त शिक्षक भरतील त्यांचं या सर्व शाळांमधील जागांवर, रिक्त जागांवर प्रथम समायोजन होईल, आणि त्यानंतर पुढील जागांचं, म्हणजे पुढील जागांबाबत काय निर्णय घ्यायचा ते शासन ठरवतील, ही महत्त्वाची गोष्ट. समायोजनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर, महत्त्वाचा पॉईंट आहे, म्हणजे आधी अतिरिक्त झालेले त्यांचं समायोजन होईल, आणि नंतर समायोजनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर राज्यातील एकूण रिक्त पदे आपल्याला समजेल की किती रिक्त पदे आहे. अलीकडे आपला विद्यार्थी वर्ग मागणी करत आहे की 75,000 शिक्षक भरती करा, पण इथे आपण बघतो आहे की आहे ते रिक्त आहे, आणि त्यांचं समायोजन झाल्याच्या नंतर किती पदे रिक्त असतील ते समजतील. आता हे सांगणारे कोण आहे, असं म्हणणारे कोण आहे, तर हे इथं लक्षात घ्या. त्यांचं नाव आहे महेश पालकर, आणि ते कोण आहे, संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग पुणे. म्हणजे ह्यांनी ही माहिती दिली आहे, जी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की वरिष्ठांनी, तर हे वरिष्ठ आहेत, हे लक्षात घ्या. आता बघा, समायोजनाची प्रक्रिया कशी असणार. पटसंख्येअभावी अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे सुरुवातीला सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांच्या जिल्ह्यात समायोजन होईल. त्यानंतर विभाग स्तरावर आणि शेवटी राज्यात कुठेही ज्या शाळांमध्ये रिक्त पदे असतील त्या ठिकाणी ह्यांचं समायोजन केलं जाईल, असं त्या ठिकाणी सांगण्यात येतं आहे. मित्रांनो, आता बघा काही महत्त्वाच्या गोष्टी पुन्हा. इयत्ता 10वी-12वी बोर्ड परीक्षा व 9वीपर्यंतच्या परीक्षा संपल्यावर, म्हणजेच 1 एप्रिल ते 15 जून 2026, बघा तारीख लक्षात घ्या, 1 एप्रिल ते 15 जून 2026 पूर्वी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण होईल, असे माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर अशा प्रकारे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जे बोलले त्याच्यात जर आपण लक्ष देतो म्हटलं तर पुढची 5 वर्षे त्यांचं तर म्हणणं आहे की शिक्षक भरतीच होणार नाही. पण मित्रांनो, असं काही होणार नाही आहे. लक्षात घ्या, आपला विद्यार्थी वर्ग ठाम आहे, आणि आपण त्यांना संच मान्यतेचे निकष बदलण्यास भाग पाडू, आणि लवकरात लवकर शिक्षक भरती घेण्यास भाग पाडू. मित्रांनो, पुढे CTET नियोजित आहे. त्यासाठी आपण CTET 2025 पास होण्याची 100% हमीवाली बॅच आपण सुरू केलेली आहे, आणि त्यासाठी CTETची फीस फक्त आपण 699 रुपये ठेवलेली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला सर्व विषयांचे लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF, मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षींचे झालेले सराव पेपर स्पष्टीकरणासहित तुम्हाला मिळतील. व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी मिळेल. परीक्षेपूर्वी तुमचा कोर्स पूर्ण करून देण्यात येईल. लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप लिंकवर टच करा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा, आणि यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा, आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.